नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 3 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ। केरळ सरकारने 20 मे 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा आदेश जारी केला। हा विभाग राज्यातील वृद्धांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि समन्वय करणार आहे। वृद्धत्व, सामाजिक एकाकीपणा आणि आरोग्याशी संबंधित समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। केरळ मंत्रिमंडळाने 20 एप्रिल 2026 रोजी केरला स्टेट पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन्स 2026 मंजूर केली। या धोरणाचा उद्देश वृद्धांना सन्मान, संरक्षण, सामाजिक सुरक्षा, कल्याण प्रदान करणे असा आहे। या धोरणात एज फ्रेंडली सोसायटी या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे। केरळमधील वृद्ध लोकसंख्या बघा। केरळमध्ये भारतातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या प्रमाण आहे। 2026 मध्ये राज्यातील 18.7% लोकसंख्या 60 वर्षांवरील होती। राष्ट्रीय सरासरी 11.4% इतकी आहे। 2036 पर्यंत हे प्रमाण 22% पेक्षा अधिक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे। केरळ राज्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या। तर केरळ राज्याची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे तिरुवनंतपुरम, अधिकृत भाषा मल्याळम, मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर। राष्ट्रीय उद्याने आहेत पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि एराविकुलम राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत श्री पद्मनाभस्वामी मंदिर, गुरुवायूर मंदिर, मलायट्टूर चर्च आणि चेरामन मस्जिद। प्रश्न दुसरा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामगिरीत भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चौथा। भारताने आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामगिरीत जागतिक स्तरावर चौथा क्रमांक मिळवला आहे। डिजिटल अर्थव्यवस्था क्रमवारीत भारताने 2025 मधील 8व्या स्थानावरून 2026 मध्ये 5व्या स्थानावर झेप घेतली आहे। AI परफॉर्मन्समध्ये भारतापुढे युनायटेड स्टेट्स, चायना आणि सिंगापूर हे देश आहेत। भारताने AI आणि डिजिटल क्षेत्रातील अनेक निर्देशांकांमध्ये जर्मनी, फ्रान्स, जपान, ब्रिटन आणि कॅनडा यासारख्या विकसित देशांना मागे टाकले आहे। तसेच भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा AI टॅलेंट पूल सुद्धा आहे। प्रश्न तिसरा आहे, 2026 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रेय पारिख। श्रेय पारिख या 14 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने 2026 ची स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली। तो रॅन्चो कुकामोंगा येथील रहिवासी आहे। ही स्पर्धा 28 मे 2026 रोजी DAR कॉन्स्टिट्यूशन हॉल येथे आयोजित करण्यात आली। ही स्पर्धेची 98वी आवृत्ती होती। स्पर्धेत जवळपास 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। स्पर्धक अमेरिकेतील सर्व 50 राज्ये, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, गुआम, प्युर्टो रिको, US व्हर्जिन आयलँड्स आणि इतर देशातून सहभागी झाले होते। श्रेय पारिखने अंतिम फेरीत ईशान गुप्ता याचा पराभव केला। स्पेल ऑफ या 90 सेकंदाच्या टायब्रेक फेरीत श्रेय पारिखने 32 शब्द बरोबर स्पेल केले, तर ईशान गुप्ताने 25 शब्द बरोबर स्पेल केले होते। यामध्ये विजयी शब्द राहिला ब्रोमोक्रिप्टिन। हा शब्द डोपामिनशी संबंधित औषधी संयुगांसाठी वापरला जातो। विजेत्याला पुढील पुरस्कार यामध्ये प्रदान करण्यात आले: $50,000 रोख रक्कम, स्क्रिप्स कप, स्मृतिचिन्ह पदक, मेरियम वेबस्टरकडून $2,500, डेल्टा एअरलाइन्सकडून $1,000 फ्लाईट क्रेडिट आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाकडून संदर्भ पुस्तके। प्रश्न चौथा आहे, भारतात पॉलिमर करन्सी नोट्स सुरू करण्याचा विचार कोणती संस्था करत आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात पॉलिमर करन्सी नोट्स सुरू करण्यासाठी पायलट प्रकल्पाचा विचार करत आहे। या नोटा पारंपरिक कागद नोटांऐवजी प्लास्टिक आधारित असतील। हा प्रस्ताव RBIच्या पटना आणि मुंबई येथील बोर्ड बैठकीत चर्चेला गेला। पॉलिमर नोट्स का आणल्या जाणार आहेत? तर RBIच्या मते पॉलिमर नोट्सचे अनेक फायदे आहेत, जसे की या नोटा अधिक टिकाऊ असतात, त्यांचा छपाई आणि बदलाचा खर्च कमी असतो, त्यांची झीज कमी होते, हवामानाचा कमी परिणाम त्यांच्यावर होतो, बनावट नोटांविरुद्ध अधिक सुरक्षा यामध्ये मिळते आणि नोटांची गुणवत्ता अधिक काळ टिकू शकते। प्रश्न 6वा,
भारतीय नौदलाच्या व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ VCNS पदाचा कार्यभार नुकताच कोणी स्वीकारला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजय कोच्छर. अजय कोच्छर यांनी 29 मे 2026 रोजी भारतीय नौदलाच्या 48व्या व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. संजय वत्सयन यांची जागा त्यांनी घेतली आहे. अजय कोच्छर यांची पूर्वीची महत्त्वाची पदे बघा तर चीफ ऑफ स्टाफ वेस्टर्न नेव्हल कमांड या पदावर ते 25 मे 2024 पासून कार्यरत होते. त्यानंतर कमांडर इन चीफ अंदमान अँड निकोबार कमांड या पदावर त्यांचा कार्यकाळ राहिला 1 ऑक्टोबर 2025 ते 25 मे 2026 पर्यंत. काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, ज्यामध्ये समावेश आहे अतिविशिष्ट सेवा मेडल, हे त्यांना प्रदान करण्यात आले होते 2022 मध्ये, आणि परम विशिष्ट सेवा मेडल जे त्यांना मिळाले आहे 2026 मध्ये. प्रश्न 7वा, अमेरिका आणि क्युबा यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्वांतानामो बे. 29 मे 2026 रोजी युनायटेड स्टेट्स आणि क्युबा यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये थेट चर्चा झाली आहे. ही बैठक ग्वांतानामो बे नेव्हल स्टेशन येथे झाली. अमेरिकेकडून जनरल फ्रान्सिस डोनोव्हॅन सहभागी झाले, तर क्युबाकडून आर्मी कॉर्प्स जनरल रॉबर्टो लेग्रा सोटोलोंगो यांनी प्रतिनिधित्व केले. ग्वांतानामो बे नौदल तळाबद्दल बघा. ग्वांतानामो बे नेव्हल स्टेशन हा क्युबाच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर असलेला अमेरिकेचा नौदल तळ आहे. हा तळ 1903 पासून भाडेपट्टा कराराअंतर्गत अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे. तळाभोवती स्वतंत्र सुरक्षा परिघ म्हणजेच पेरिमीटर असून तो क्युबाच्या भूभागापासून वेगळा आहे. चर्चेतील प्रमुख मुद्दे काय होते तर तळाच्या परिघावरील सुरक्षा, फोर्स प्रोटेक्शन, सैनिक व त्यांच्या कुटुंबांची सुरक्षा, ऑपरेशनल रेडीनेस आणि दोन्ही देशातील लष्करी संवाद कायम ठेवणे हे चर्चेतील काही प्रमुख मुद्दे होते. प्रश्न 8वा आहे, DRDOचे अतिरिक्त अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेश कुमार सिंग. केंद्र सरकारने राजेश कुमार सिंग यांच्याकडे DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. ते संरक्षण सचिव पदासोबतच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहणार आहेत. ही नियुक्ती समीर व्ही कामत यांच्या निवृत्तीनंतर करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या अतिरिक्त जबाबदारीस मंजुरी दिली आहे. 31 मे 2026 पासून राजेश कुमार सिंग यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. राजेश कुमार सिंग यांची पार्श्वभूमी बघा. ते 1989 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. 1 नोव्हेंबर 2024 पासून ते भारताचे संरक्षण सचिव सुद्धा आहेत. यापूर्वी त्यांना DPIIT सचिव, पेट्रोलियम मंत्रालयातील संयुक्त सचिव आणि DDA मधील आयुक्त अशी पदे भूषवली आहेत. प्रश्न 9वा, भारतीय रेल्वेच्या नव्याने सादर करण्यात आलेल्या लोगोमध्ये किती ताऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18. भारतीय रेल्वेने नवीन 18 स्टार लोगो सादर केला. नवीन लोगोमध्ये 18 लाल तारे दाखविण्यात आले आहेत. हा लोगो भारतातील 18व्या रेल्वे झोनच्या निर्मितीनंतर तयार करण्यात आला आहे. नवीन रेल्वे झोनचे नाव आहे साऊथ कोस्ट रेल्वे. साऊथ कोस्ट रेल्वे 1 जून 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. साऊथ कोस्ट रेल्वेचे मुख्यालय आहे विशाखापट्टणम येथे. या झोनची निर्मिती ईस्ट कोस्ट रेल्वे आणि साऊथ सेंट्रल रेल्वेच्या काही विभागांचे पुनर्गठन करून करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन झोनमध्ये पुढील रेल्वे विभागांचा समावेश असेल: गुंतकल डिव्हिजन, गुंटूर डिव्हिजन, विजयवाडा डिव्हिजन आणि विशाखापट्टणम डिव्हिजन. मुख्यालय प्रकल्प बघा. मुख्यालयासाठी विशाखापट्टणम येथील मुद्दासारलोवा परिसर निवडण्यात आला आहे. प्रकल्पासाठी सुमारे 52.2 एकर जमीन वापरली जाणार आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत आहे रुपये 183.58 कोटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जानेवारी 2025 रोजी याचे भूमिपूजन केले होते. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. एप्रिल 2026 मध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्त देशांतर्गत विमानतळ कोणते ठरले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बँगलोर विमानतळ.
एप्रिल 2026मध्ये बँगलोर येथील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्त देशांतर्गत विमानतळ ठरले आहे. या क्रमवारीत बँगलोर विमानतळाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला मागे टाकले आहे. एप्रिल 2026 दरम्यान बँगलोर विमानतळावर सुमारे 3.28 दशलक्ष देशांतर्गत प्रवाशांची नोंद करण्यात आली. याच कालावधीत मुंबई विमानतळावर सुमारे 2.89 दशलक्ष देशांतर्गत प्रवाशांची वाहतूक झाली आहे. बँगलोर विमानतळाच्या वाढीमागील प्रमुख कारणे बघा तर बँगलोर हे भारतातील महत्त्वाचे माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि व्यावसायिक केंद्र म्हणून वेगाने विकसित झाले आहे. शहरातील वाढत्या उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि व्यावसायिक हालचालींमुळे हवाई प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणालीमुळे प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम बनली आहे. विमानतळावरील पॅरलल रनवे सिस्टीममुळे एकाच वेळी अधिक उड्डाणांचे संचालन करणे शक्य झाले आहे. विविध विमान कंपन्यांनी बँगलोरवरून देशांतर्गत उड्डाणांची संख्या वाढविल्याने विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.